झालं चालू हं? हाय झोपा घेते काय का काय झोपा घेते काय म्हणते मग मला? तुम्हाला कस काय झोप येते मग काय करायचं आता? बया मला काय करा काय असं झालं आणि तुम्हाला मस्त झोप येते बाई काय करावं काय नाही म्हणजे काय झालं? काळजी नाही काय नाही काय नाही हो 20 वर्षाचा असताना लग्न झालं आपलं मग वाढदिवस करते का? 20 वर्ष झाले आपल्याला 20 मग वाढदिवस करायचा. लग्नाला अगं हा 20 वर्ष झाले लग्नाला, मग वाढदिवस करते का आणि आता लग्नाचा? 40 वर्षाची वय झाली तुमची आपल्याला मुलबाळ नाही काही हा, ठीक आहे. याची चिंता नाही का तुम्हाला लागत अगं बाई मूळबाळ होऊन काय करायचे आपल्याला? अहो आपलं एवढं इस्टेट एवढं काय करायचं हे आई आता हे कोणाच्या हवाली करून द्यायचं हं? काय हं, कसं करायचं हे असं माझ्या डोक्यात येतं मी दुपारात झोपले ना हं, असं मला झालं हं, का आता याला वारस कोणी नाही हं. आपण हाये तोपर्यंत हाये आपला जीव काय एकदा आपण थकलो हं. तर हे आपलं सगळं दलबादल कोण पाहिल आणि आपल्याला कोण जीव लावील असं मला झालं याच्यावर तुमचं काय इच्छा आहे बोला ये बाय आश्रमशाळामध्ये जायचं, हं. तिथं बाळ भेटतं, ते बाळ घ्यायचं, वारसदार घेता येतो आपल्याला, असं काही नाही. नाही बाई आपल्याला ते वारसदार बिरसदार कोण लागत नाही मी आज सांगते ऐका हं. मग एक करायचं बोला. माझ्या सहमती नाही ना हं. मी आपण बायको करून आणू तुम्हाला सत्ताला एक आपलं बायको हा कोणाला? तुम्हाला मला? हं. अरे काय बोलती? अहो इड चांगल्या चांगल्या तरण्या पांड पोरायला बायका भेटू राहिल्या नाही, आणि मला कोण दे? अहो ऐका कारभारी मी हं. काय सांगते बोला. ऐकून घ्या माझं हा बोला. बायको का भेटत नाही असं तुम्ही म्हणते बायको भेटणार नाही असं हं, असं तुम्हाला वाटतं हं. अहो माझं लय गणगोत मोठं आहे बर. मी कुठून का होईना 2 पोराची आई नाही तर 4 पोराची आई का होईना हं, तिचा नवरा जर मरून जायला असला हं. तर ती आपण करून घेऊ याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे आयत्या पोराची आणायची असं? आयते पोरं लोकांचे नको आपल्याला मग तू काय म्हणली आता? 2 पोर? 4 पोरं जरी असले न तिला हा हा तर आपण तिला आता तिला आधार नाही कोणाचा हं. अं? अशा ठिकाणची आपण पोरगी करून आणू मला फक्त तुम्ही 8 दिवस माहेराला जाऊ द्या मी तुम्हाला बरोबर बायको शोधून आणि फक्त तुमची तयारी ठेवा अरे मी काय म्हणतो, तू 4 पोराची बाई आणणार? तसे नाही ती 4 पोरं सोडून द्यायची तिथं तिच्या घरी ते पहिल्या घरी हं. आणि आपण ती करून आणू आपल्या घरी असं काय डोकं चालत तुझं वालं? बरोबर आहे ना अहो ते पोर असलेली बाई कुठं नवरा करेल का? करीते आताच्या हल्ली आता तेच चालू आहे काय चालू आहे? करीत त्या नवरा पळून जाऊ राहिलं तर अहो सोन्यासारखे पोर ती नवरा करेल का? असं म्हणूच नका पोरं सोडून देत्या आणि बाया नवरा करून जाऊ राहिल्या तुम्ही असं सोडूच नका तुम्ही फक्त मावर सोपून द्या मी तुम्हाला बायको करून आणते 4 दिवसात बायको करून आणीन तुम्हाला मी आणि तुला कुठं सोडू? माझ्यावर सोपून द्या असं सोडून द्या नाही म्हणले मी अरे पण मग तुझं काय करायचं? तू तर बायकोच आहे ना माझी. अहो, मी आहे मी लाख आहे आता मला होत नाही काही 20 वर्ष वाट पाहिली कारभारी आता काही होत नाही मला नाही झालं तर नाही आता नाही झालं. होणार मला असं माझी इच्छा आहे मला काहीच होऊ शकत नाही आता डॉक्टर केले सर केलं आता काही मला होऊ शकत नाही मग आता काय करू आपण
आता कुठला इलाज नका करू, माझा काही नका करू. आता आहे ना सरळ बायको करून आणते, माझ्या इच्छानुसार करून आणते. मी जीव लावीन तिला. आणायची तर तुला करून आण भाऊ, मला हा. नाही पाहिजे. जे माझं सोनं नाणं हे पूर्ण आहे ना, हे मी तिला टाकून देईल. हे बाई, हे सोनं पूर्ण तिला घालून देईल. माझ्या अंगावर काही सुद्धा मी घालणार नाही. तुम्ही काय करू बी नका, फक्त तुम्ही बायको करायला हो म्हणा. असं आता हे एवढे काय आता हे कसं काय, आता हे पहिली बायको असून दुसरी बायको कशी काय करायची मी? नाही, काय नाही होत. भरपूर करीत त्या जगात भरपूर चालू आहे. काही नाही होत. माझी इच्छा आहे बा, असं करावं आपण. आपले 3-4 ठिकाणी होलसेल दुकान आहे. असं आपली शेती भरपूर, आपलं हे घरदार, आपलं कोण पाहिलं? आपल्याला वारदारच नाही ना कोणी. हं? असं करू आता तुम्हाला तुमच्या भावाच्या नावावर मी काय केली म्हणतो, असती. ऐकून घ्या. तुमच्या भावाच्या पुतण्याच्या नावावर केली असती. हो. पुतण्या बी नाही आपल्याला. त्या भाऊला पोरं नाही, मोठ्या दादाला. आपल्याला नाही, म्हणजे मग आपण करायचं काय? हे काय इस्टेट सारं लोकांच्याच हवाली करून द्यायचं का? हो. असं मी म्हणते. ती करून आणली तर स्वतःला की एखादी मुलगी का होईना, एखादा मुलगा जरी झाला, एखादी मुलगी जरी झाली, काही जरी झालं तर ते आपलं राहील. असं असं म्हणते मी. माझं असं संमती पत्र आहे तुम्हाला की तुम्ही करावा. असं हो म्हणावा बायको करायला. असं माझी इच्छा आहे. तुमचं काय यावर मत सांगा. अरे मला करायचीच नाही ना बायको. नाही, करायचीच आहे. मला तू असताना दुसरी करायची काय गरज आहे? मी काहीच नाही करणार. माझ्या बांगड्या आहे ना तिला देऊन टाकीन, माझं सगळं तिला देऊन टाकीन मी. आणि तिला मी जीव लावीन. कारभारी मी तिला अंतर देणार नाही, तुम्हाला सांगते. पण खरंच तुम्ही बायको करा. अगं सुंदरे, सगळी खरी गोष्ट आहे, पण मी तुला सोडून दुसरी बायको नाही करू शकत. तुला सोडून मी कस काय दुसरी करू? अहो, मला कशाला सोडत्या तुम्ही? मी पण राहणार, ती पण राहील. असं याडेवानी का करत्या बाई? मला नाही हे आवडत. असं नका करू तुम्ही. हो म्हणा बायको करायला, मी लगेच करून आणते. नाही, मला तर लग्न करताच येणार. ऐका, मला सकाळी ना पहिली सकाळी बायको ऐका, तुम्ही का माझं ऐका. मग सकाळी ना फोन आला. मी सकाळपासून लय आनंदी बर का. हो. सकाळी फोन आला तर मग मी म्हटलं हॅलो, कोण बोलतं? तर म्हणा रखमी बोलते. म्हटलं रखमी कुठली ग? म्हणे येटमवाडीची. म्हटलं काय ग, एखादं स्थळ आहे का मुलीचं? भेटेल का मला करायची? म्हटलं मानवरेला बायको बरं का. हो. असं का बरं ग सुंदर अक्का? तर म्हटलं अगं मला काही होत नाही ना, हो. मग मला त्याच्यामुळं करून आणायची म्हणलं माझ्या नवऱ्याला. सो माझी इच्छा आहे म्हटलं अशी का लोकांच्या ताब्यात आपलं इस्टेट जायचं तर आपल्या घरचा वंशाला दिवा एखादा होईल तर चांगलंच होईल बा असं. तर म्हणे अगं आहे ना पोरगी म्हणे. हो. दगडीची पोरगी म्हणे. हो. आणि ती ना एका डोळ्याना असं असं पाहते बा, असं हो. असं करते, राहून राहून ना असं करते. हो. तर ती ना रखमीची पोरगी आहे म्हणे. मग आपण असं करू, वाजून टाकू एक दिवस. तुम्हाला नव्हतं माहिती का रखमीची पोरगी? आलं मला रखमीची माहिती आहे, सगळ्याची माहिती आहे, पोरी गंज आहे, पण ती आपल्याला द्यायला पाहिजे ना. हाव देणार रे. ती म्हणली म्हणे त्या माणसाच्या घरी कशाचा तोटा आहे म्हणे बाई. आणि तुमच्या घरी कशाचा तोटा आहे म्हणे बाई, तुम्हाला तर लगेच पोरगी कोणी देऊन टाकील म्हणे. नाही, छे, आपल्याला नाही जमणार ते. आपल्याला लग्न करणार. अरे पहिली बायको का असून दुसरी लग्न करायचं हे आमच्या खानदानीत नाही. नाही तर कांदाने त्याला काही होत नाही. आवरा. आमची खानदान म्हणजे तुम्हाला अशी तशी वाटली का? हा, आमच्या खानदानीमध्ये पहिली बायको केली तर दुसरी बायको करीत नाही. पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको करीत नाही, आणि मेली तरी करीत नाही. अहो, मला लय वाईट वाटत माहितीये का? कसं वाईट वाटत? कोणी काय म्हणतं, सकाळी उठून आहे ना बिना पोरं नसले ते बाईचं तोंड पाहू नये असं म्हणते. हो, काय करू मग मी? सांगा ना. कोण मला म्हणून राहिली का? हा, काय म्हणली?
सकाळी उठून आहे ना वाजूटे बाईचं तोंड पाहते नाही म्हणे. कोण म्हणतं? असे लोक म्हणते हा. त्यांना म्हणा नका पाहू. मग मी का घरात राहू का? आता तर गंमतच झाली. हा बायको करून आणायची बाई तुम्हाला, मला नाही असं हे नाही होत. कोणी काय म्हणून जाऊ दे, हाय त्यांना पोरं, कोण म्हणतं पोरं नाही, पोरं आहे ना म्हणून बाई त्याला असं म्हणती. नाही ना, बायको तर खरकट रडायला लागली, काय करावं? बरोबर आहे बाई, करून आणायची आपल्याला. तुम्हाला बायको करायची, माझं तुम्ही ऐका, येड्यावानी काही करू नका बाई. लोक वांजोटे म्हणत्या, माझं जाऊ द्या मरू द्या, मी घरात राहील, पण तुम्हाला तुम्हाला हिंडावं लागत. लोक काय म्हणते त्याचं तोंड पाहणं धंदा होत नाही, त्याचं तोंड पाहिलं ना तर दिवस चांगला जात नाही, असे लोक म्हणत्या. काय करायचं मग? सूर्य देवा, अरे आज तू इकडं कस काय उगला, इकडं का बरं उगला नाही? देवा, तू आज इकडं उगला, तू इकडं उगायला पाहिजे होतं. माझ्यासाठी तू इकडं उग रे, नाहीतर इकडून उगव बाबा, इकडून नको उगव. मुलबाळ नाही आपल्याला एवढ्या वर्षाचे, आता आपल्याला करून आहे ती रकमेची पोरगी आहे, तिला काय होती एक डाळी चकडी तिथं काही नाही होत त्याला. मी काय म्हणतो, आपण आहे ना 1-2 वर्ष दम काढू. नाही 2 वर्ष काय 50 वर्ष झालं काय तुमच्या मी काय बाबा? म्हणतो, त्या बाबाने सांगितलं नाही का तुला? कोणच्या? त्या बाबाकडे गेलो होतो आपण, कोणत्या? त्या बाबाकडे गेलो होतो, त्या बाबाने सांगितलं का बा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करीत झाला, महादेवाच्या मंदिरात जल अर्पण करायचं, महादेवाच्या मंदिरात जायचं, असं सांगेल ना तिने. सांगितलं तर मग मी रोज जाते, पण आता मला जाऊ द्या, माझं मला होणारच नाही, मला अशी गॅरंटी वाटते. आता तुम्हाला आहे ना, तुम्ही काही करा, मला ती रकमीची पोरगी आवडेल, मी ती करूनच आणील आता. तर 2 वर्ष बर का, हा तुझी पूजा चालू दे ते 2 वर्षांनी मग मी विचार करीन आणि मग करू. नाही आताच करून आणायची. आताच करू ना. हा बरं जायला आता हिला काहीतरी नादी लावायला पाहिजे, इथं लागली बॉम्ब लायला. बरं मी काय म्हणतो, तू आहे ना सकाळच्या 5च्या गाडीनं जाय, मुक्काम्या गाडीनं. पुढे रकमीची घरी. हा मग आपल्या त्या एसटी स्टँड आहे ना, हा हा तिथं मुक्कामाला गाडी थांबवती. तर मी आता लगेच जातो बरं का. हा आणि ती एसटी कंडक्टरला ड्रायव्हरला सांगून देतो, बाबा माझी मंडळी उद्या येणार आहे, तर तिला हा. तेवढं. हा रकमीच्या घरीच ना. हा हा मी जाईल. आणि जाईल तर तिला काही असं सांगू नको का मा नवरा तयारी आहे म्हणून. मग काय म्हणू? तिला म्हणून मी तयारी. हा ते काय म्हणते ना, सवतीचं लुगडं वळणीला नसावा, सवत असावं, पण तिचं सवतीचं वळण नसावा, हे वळणीला लुगडं नसावा, असे लोक म्हणत्या. हा तर मग जाऊ द्या, माझं काय, मी काही त्रास देणार नाही तिला, माझ्या हातानं करून आणते. हा पण तिला काय सांगू नको नाही का मा नवरा हा म्हणतो म्हणून. हा मी नाही सांगायचे तिला. तिला म्हणायचं, ती म्हणली का मग कोण हा म्हणतो म्हणा, मी हा म्हणते असं म्हणायचं. हा एवढं जम्मू दे द्यावा, जजूरच्या द्यावा, हा खंडेरावा, एवढं जम्मू दे मानावऱ्याचं, मानावऱ्याला 2 मुलं होऊ दे, लय तर आपण काय करू, 6-7 होऊन देऊ बाई. त्याला म्हणजे खंडरावानं जे केलं ते मला करायला लावते का काय? हा तुम्हाला आहे ना 6-7 होऊन द्या एका लाईनीला. जेवढे झाले तेवढे मी सांभाळीन, तिचं ऑपरेशनच करणार नाही, मला लय आवडीचे, मी पोरं सांभाळीन तिचेवाले. हा मी आता असं हा. करतो बरं का, मी आहे ना हा आता चहा ठेवू आपल्याला मस्त पैकी. त्या नाही बाई, तुम्ही मला एकदा सांगा, मला सगळे सांगितलं ना हा तुला, सांगितलं नाही थोडंच काय. सकाळी मुक्कामाच्या गाडीनं जाय ना तू, सकाळी 5लाच निघते ती गाडी, आणि त्या गाडीनं जाय ना. हा बा, तिला एक ना राणी हार करा, बोरमाळ करा, नथ करा, मंगळसूत्राची 3 तोळ्याची पोत घ्या, आणि तिला तोड्या घ्या, जुबे करा 1 तोळ्याचे, तिला एवढे दागिने आपण करून आणू उद्याकडे. हा
असं करा. पहिले तू जाऊन ये एकदा. आपण एवढे घातल्यावर सगळे लोक पाहतच राहतील. काय तिचं नाव ते बाईचं? रकमी. रखमी. रकमीची पोरगी आहे. हा. आणि रकमीला आहे ना 3,000ची साडी आहे. रकमीला भांडे घासायला जाती लोकांचे. हा. तर आपल्या घरी पोरणे देणार का? येडे का तुम्ही? रकमी लोकांचे भांडे घासायला जाती. हा का? हा, भांडे धुवायला जाती ती. तुम्ही बरं. दिवाळीची वेळ पाहिली का आपल्या बरं घरी? आता तू बस, हा, मी आहे ना हा. मळ्यातून चक्कर मारून येतो. बाईला आहे ना सकाळपासून चारा नाही, पाणी नाही. पाणी पाजलं होतं त्या पोराने. हा. पण तो आता ऊस तोडून जराशे ऊस तोडितो आणि ऊस तोडून टाकून देतो त्यांना. हा नाही येत ऐका माझं. हा. माझं ऐका. हा, बोल. इड बसा तुम्ही. नाही नाही बसायचं नाही. असं पळू नका. नाही नाही बसायचं नाही. बोल बोल लवकर फटाफट बा- बोल. बा त्याकडे ना फोन करायचा, फोनवरून सांगायचं, त्याच्या मागे पळत हिंडायचं नाही. हा. असं करायचं. अरे मला तो आपशी बसून बसून कटाळा आलाय. तो चालूच कवाचा बोंबलायचं काय काय राड्या काय बायको कर म्हणती. बायको कर म्हणती जी आईला तुला काही वाटायला पाहिजे. खरंच आहे ना मग. बदलून गेलो चालू. बायको करायची नाही म्हणती म्हणा. बायको करायची म्हणती. मग आता खरंच करा ना. तुम्हाला बायका छे 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 आपल्याकडून कसं शक्य आहे ते? ते नाही म्हणायचं. मी काय म्हणते, करून घ्या. बायको करा, तुमचा संसार चांगला करा. माझं काय आहे, आणि तू कुठं जाती? एक दिवस आलं म्हणजे बोलावणं, मी जाईल निघून वर देवाकडं. हं. तिथे आहे कुठं जागा तुला? नाही आहे गण जागा आहे ना. त्यानं मला सांगितलं बायको करून आण. महादेवानं सांगितलं बायको करून आणून दे यांना. यांचा संसार सुखानं चालू झाला का तुला मी टपकन उचलीन म्हण. कुठं उचली? घेऊन जाईल म्हणे तुला मी. पण मग माझी सोय लावून तुला नेणार आहे का? निघून जाणार. हा, नेणार आहे देव मला. मग पाठच्याच गाडीने निघू दे. हा, निघते. हा? तुम्हाला बायको करून आणून देते. आणि 5-6 पोरं मी डोळ्यानं पाहिजे तुमचे. हा. 5-6 पोराची वर मग तुम्ही करायचं काय करायचं काय नाही. पण 6-7 पोरं मी पाहणार आहे मगच जाणार आहे. म्हणजे एवढे 6-7 पोरं काढायचे? हा ये बाबू. हा, 6-7 होणं द्यायचे. 8-9 कवय ना, अहो, 10-12 कवय ना. अहो 6 पोरं. अहो, 12 बरं आहे जरी ना. झाले ना तरी आपला वरल्यांचा वाडा, खाल्यांचा वाडा, मधला वाडा, हा वाडा आपण हा वाडा. पहिले 6. 4 वाडे आहे आपले. पहिले 6. आता परत 6. हा, किती? 12 वाहू द्या. बाबू. हा 12 पोरं. हा, अवघड आहे ना. एका साधूनं मला सांगितलं, बाई तुझ्या नशिबात एक मुलगा सुद्धा नाहीये का मुलगी नाहीये. म्हटलं बाबा असं नको म्हण रे. म्हटलं करंट्या. मी त्याला चिडून गेले. तर तो काय म्हणला, म्हणे बाई या चिडू नका, तुमच्या नशिबात नाहीये म्हणे. पण तुम्ही जर दुसरी केली ना बर का, तर तिला हमकाच 12 पोरं होतील म्हणे. हा 12 पोरं? हा 12 होतील म्हणे. म्हटलं बाई 4 12 वाडे. पोरं? 4 वाडे आहे आम्हाला. अहो, एक नाही 2 नाही. एक ऐका. नाही 2 नाही डायरेक्ट 12. नाही ना. मग 12 जर झाले ना तरच आपलं इस्टेट सगळं सांभाळायचं. मला टाइम नाही. मला पहिलेला आहे ना चारा करायचा आहे. जाऊ द्या, करून आणते मी. तू करून आण. पाय तुझे तू काय करायचं. हा, लाईट आहे का?